हॅलो, तर जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मिस्टर धीरज ग्राफिक्सवरती. तर भावांनो, आज आपण एक असे इंटरेस्टिंग लोगो एडिटिंग करणार आहात भावांनो. तर इंस्टाग्रामवरती हा लोगो खूप ट्रेंडिंगला आहे भावांनो. तर काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब ॲपची गरज लागणार आहे. तर पिक्सल लॅब ॲपला ओपन करून घ्यायचं आहे. तर पिक्सल लॅब ॲपला ओपन करून घेतल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल भावांनो. त्यानंतर काय करायचं आहे, न्यू टेक्स्टवरती 2 वेळा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, न्यू टेक्स्टवरला रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि तुमच्या इन्स्टा अकाउंटचं नाव इथे टाकायचं आहे. तर चला मी टाकून घेतो. तर भावानं नाव टाकून घेतल्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि येथून फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. फॉन्टवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल भावांनो. एक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे फॉन्टची, ती फॉन्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. तर डाउनलोड केल्याच्यानंतर त्या फॉन्टला ॲड करायचं आहे पिक्सल लॅबमध्ये आणि त्या फॉन्टला ॲड करून घ्यायचं आहे इथं. तर ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे भावांनो, तुम्हाला परफेक्ट हा जो तुमचं नाव आहे त्याला परफेक्ट फिट करून घ्यायचं आहे. तर फिट करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे ना भावांनो, हे तुम्हाला मी एक डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम लोगोची PNG दिलेली आहे. ती PNG तुम्ही ॲड करून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे भावांनो, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे आणि येथून तुम्हाला ती PNGला ॲड करून घ्यायचं आहे. तर त्या PNGला ॲड केल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल भावांनो. तर त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला ह्या 3 नंबरच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे, कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि येथे जो लेअरचा ऑप्शन दिसत आहे ॲरो, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या लेअरला रिमूव्ह आणि लॉक करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, ह्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि PNGला काय करायचं आहे, इरेज करून घ्यायचं आहे. तर इरेजवरच्या ऑप्शनवरती जायचं आहे, इरेजवरती, आणि त्या PNGला रिमूव्ह मधला जो पार्ट आहे त्या PNGचा तो असा सर्व पार्ट रिमूव्ह करून घ्यायचा, इरेज करून घ्यायचा आहे. तर भावांनो, चला मी तो पार्ट सर्व इरेज करून घेतो. चला, तर भावांनो इरेज करून घेतलेला आहे. इरेज करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे ना, की हा परफेक्ट बसवायचा आहे तुमच्या नावाच्या लोगोजवळ. तर त्यासाठी काय करायचं आहे, परफेक्ट बसविल्याच्या नंतर इथे पोझिशनवरती क्लिक करायचं आहे आणि असं परफेक्टली फिट करून घ्यायचं आहे. तर परफेक्टली फिट करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे भावांनो, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो लॉक केला होता तो लॉक काढायचा आहे आणि रिमूव्ह पण केलेला त्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर असं आल्याच्या नंतर काय करायचं आहे भावांनो, त्या PNGवरती असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं आहे, इरेजच्या ऑप्शनवरती जायचं आहे. इरेजवरती क्लिक केल्याच्यानंतर जो साईडचा पार्ट आहे तो आता रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर चला, साईडचा पार्टला मी इरेज करून घेतो. फक्त साईडचाच पार्ट रिमूव्ह करून इरेज करून घ्यायचा आहे भावांनो, मधला नाही जो आपण केला होता. तर भावांनो, असं केल्याच्या नंतर काय करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तो परफेक्टली बसून घ्यायचा आहे त्याच्या मधात. तर भावांनो, पोझिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पोझिशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं आहे, ह्याची मूव पाहिजे हे दिसत आहे ना साईज, ती कमी करून घ्यायची आहे. ती कमी करून घेतल्याच्या नंतर भावांनो असं परफेक्टली फिट करून घ्यायचं आहे. तर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि PNGवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे भावांनो, त्याला कलर ॲड करायचा आहे. तर कलर ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, इथे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे एनेबल असेल तर एनेबल्ड करायचं आहे भावांनो आणि तिथे व्हाईट कलर द्यायचा आहे. सॉरी, व्हाईट नाही, याला मी हा देतो. तर भावांनो, त्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या PNGवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या PNGवरती क्लिक केल्याच्यानंतर त्याचा कलर मी व्हाईट करतो. तर भावांनो, अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं आहे ना तुम्हाला,
की दुसरी एक PNG मी दिलेली आहे, ती तुम्ही तेथून ॲड करून घ्यायची आहे. तर भावांनो ह्या PNGला ॲड करून घ्यायचं आहे. तर भावांनो अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर भावांनो अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे ना, की हे ते जो लेअरचा ऑप्शन खाली दिसत आहे ना, यावरती क्लिक करायचं आहे आणि येथून सेव्ह करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे. तर भावांनो मी सेव्ह करून घेतो. तर भावांनो हा तुमचा PNG झालेली आहे तयार, PNG लोगो. तर तुम्ही ह्या लोगोला तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये ॲड करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो प्लीज एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.